नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, ज्या रेल्वे मार्फत टेक्निशियनच्या वॅकन्सीज काढल्या होत्या सुरुवातीला त्या 9128च्या आसपास वॅकन्सीज होत्या. पुन्हा त्या वॅकन्सीज आता जवळपास 5000 वाढवून त्या 14200च्या आसपास नेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आता तुमच्यासाठी ही बनलेली आहे. फ्रेश कॅन्डिडेट सुद्धा ॲडिशनल ज्या कॅटेगरीज केलेल्या आहेत त्यांच्यासाठी अप्लाय करू शकतात. जे ऑलरेडी आहेत त्यांनी सुद्धा आपला प्रिफरन्स वगैरे बदलू शकतात. म्हणजे ज्यांनी सुरुवातीला फॉर्म भरला ना ते तर 14000 वॅकन्सीसाठी देऊ शकतात, पण जे नवीन सुद्धा फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या वॅकन्सीज आहेत. मग इलिजिबिलिटी काय आहे तर ॲडिशनल काही कॅटेगरीज ज्या आलेल्या आहेत त्यांच्यासाठीची इलिजिबिलिटी काय असणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि मित्र, हे लक्षात घ्या, आणखीन जसं ALP असिस्टंट लोको पायलट आहे त्याला तर CBT1 आणि CBT2 अशा दोन CBTज आहेत, पण टेक्निशियनसाठी फक्त एकच CBT आहे. त्यामुळे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. एकाच एक्झामची तयारी करायची आहे. बिलकुल लगा के तयारी कर लेना, राईट. म्हणजे एकदम आपले 100% द्या. पुन्हा वाटलं नाही पाहिजे ते की मी काहीतरी कुठंतरी कमी पडलो. ITI झालेले विद्यार्थी 21-22च्या एजमध्ये असतात, त्यावेळेस जर तुम्हाला एवढा चांगला जॉब मिळाला तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर बघू आपण की काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला ॲडिशनल ज्या पोस्ट आलेल्या आहेत त्यांच्यासाठी. या थोडासा मी जरा दिसायला प्रॉब्लेम येतो म्हणून मी ह्या काय केलं, याचा टेबल बनवून घेतला, राईट. नाहीतर तेच स्क्रीनशॉट जशाल तसे घेतले ना, कधी वेळ नसला तर बनवून तशाल तसं घेतो, मग त्यावेळेस सांगत असतो. पण आता होता वेळ तर थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. टेक्निशियन ग्रेड 3 टेलिकम्युनिकेशन यांच्यासाठी काय लागतं, ITI. कशामध्ये लागतं, इलेक्ट्रिशियन मध्ये चालतं, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वायरमॅन, इलेक्ट्रिकल फिटर किंवा 10वी प्लस अप्रेंटिसशिप, त्याच ट्रेडशी रिलेटेड अप्रेंटिसशिप तुम्हाला चालते. त्याचसोबत स्पेसिफिकली टेलिकम्युनिकेशनसाठी 10+2 म्हणजे 12वी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असेल तर ते सुद्धा चालतं. नंतर टेक्निशियन ग्रेड 3 कार्पेंटर, ओके, ब्रॅकेटमध्ये मेकॅनिकल लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये ITI कशात लागतं तुम्हाला, तर कार्पेंटर मध्ये चालतं, फर्निचर मध्ये चालतं, कॅबिनेट मेकर मध्ये चालतं आणि त्याचीच अप्रेंटिसशिप. त्यानंतर टेक्निकल ग्रेड 3 डिझेल इलेक्ट्रिकल, ओके, वर्कशॉप, ब्रॅकेटमध्ये काय वर्कशॉप. इथं बघा तुम्हाला कशात लागतं ITI, तर इलेक्ट्रिशियन मध्ये लागतं, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, त्यानंतर मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, राईट. याच्यामध्ये तुम्हाला ITI लागतो. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 इलेक्ट्रिकल, इथं तुम्हाला ITI कशात लागतो, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, ओके, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स, ओके, याच्यामध्ये. नंतर पुढे बघा, टेक्निशियन ग्रेड 3 इलेक्ट्रिकल ऑब्लिक पॉवर ऑब्लिक ट्रेन लाइटिंग, ओके, याच्यामध्ये बघा तुम्हाला कशात लागतं, तर इलेक्ट्रिशियन मध्ये ITI चालतो, वायरमॅन मध्ये चालतो, मेकॅनिक हाय टेन्शन लो टेन्शन इक्विपमेंट अँड केबल जॉईनिंग, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ओके, याच्यामध्ये तुम्हाला ITI चालतो. नंतर बघा टेक्निशियन ग्रेड 3 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, याच्यामध्ये बघा तुम्ही इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मेकॅनिक HT-LT इक्विपमेंट, त्यानंतर केबल जॉईंटिंग, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, राईट. याच्यामध्ये पुन्हा टेक्निशियन ग्रेड 3 ब्रिज वर्कशॉप, त्यानंतर याच्यामध्ये बघा तुम्हाला ITI फिटर मध्ये चालतो, फिटर स्ट्रक्चर मध्ये चालतो, वेल्डर मध्ये चालतो, राईट. त्याचसोबत मेकॅनिक ग्रेड 3 डिझेल मेकॅनिकल, राईट. याच्यामध्ये बघा तुम्हाला ITI कशात आहे, फिटर मध्ये आहे, मेकॅनिक डिझेल मध्ये आहे, मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल, मेकॅनिक ऑटोमोबाईल, त्यानंतर ऍडव्हान्स डिझेल इंजिन, मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेल्डर, पेंटर, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ITI चालतो. पुढं ही आपली CBT, तुम्हाला आता सांगितलं टेक्निशियनला फक्त एकच एक्झाम असणार आहे ज्याला आपण CBT1 म्हणू शकतो, आणि असिस्टंट लोको पायलट याला CBT1 आणि CBT2 आहे. याच्यामध्ये मी दोन्हीला एकत्र करून ते दिलेलं आहे, कारण थोडंफार व्हेरिएशन आहे, दोन्ही देऊन टाकलं. तुम्हाला जे पाहिजे ते याच्यातून घेऊन टाका, राईट. टेस्ट सिरीज असणार आहे तुमचे, त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, सर्व रेकॉर्डेड बॅच मध्ये अवेलेबल करून आपण दिलेलं आहे, आणि 999 फीस आहे. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 मेकॅनिक वर्कशॉप, याच्यामध्ये तुम्हाला बघा कशा कशात आहे, तर मशीनिस्ट, फिटर, वेल्डर, मशीनिस्ट ग्राइंडर, मेकॅनिक, मेकॅट्रॉनिक, टर्नर, ऑपरेटर, ऍडव्हान्स मशीन टूल, CNC, प्रोग्राम कम ऑपरेटर, राईट. याच्यामध्ये तुम्हाला ITI चालतो. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 मल्टी स्किल्ड फिटर, याच्यामध्ये बघा तुम्ही कशात आहे,
फिटरमध्ये आहे, वेल्डरमध्ये आहे, मशिनिस्टमध्ये आहे. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 सेलमध्ये, याच्यात बघा तुम्ही फिटर आहे, वेल्डर आहे, याच्यात चालतो. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 फिटरमध्ये याच्यात काय दिलेलं आहे तुम्हाला, तर याच्यात फिटर आहे, राईट. फिटरमध्ये तुम्हाला वर्कशॉप ITI लागतो. त्याचसोबत मेकॅनिक ग्रेड 3 रिगर, रिगरमध्ये काय लागतं तुम्हाला, तर ट्रेड ऑफ रिगर फिटर, रिगर किंवा फिटर या दोन्हीपैकी एक. त्यानंतर टर्नरमध्ये टेक्निशियन ग्रेड 3 टर्नरमध्ये इथं बघा तुम्हाला काय लागतं, तर टर्नरमध्ये तुम्हाला ITI तुमचा झालेला लागतो. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 ब्लॅकस्मिथ ऑब्लिक ब्लॅकस्मिथ SNT ऑब्लिक मेकॅनिकल, इथं बघा तुम्हाला कशात लागणार आहे, तर ट्रेड ऑफ फोर्जर अँड हीट ट्रिएटर, राईट. याच्यामध्ये लागतो. रिअर ट्रेड आहे, जास्त ठिकाणी नसते. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 मशिनिस्ट, याच्यामध्ये बघा तुम्हाला एकतर मशिनिस्ट टर्नर, त्यानंतर मशिनिस्ट ग्राइंडर, याच्यामध्ये तुम्हाला ITI लागतो. पुढे त्यानंतर बघा टेक्निशियन ग्रेड 3 क्रेन ड्रायव्हर. आता याच्यात तुम्ही बघून घ्या की ट्रेड ऑफ मेकॅनिक मोटर व्हेइकल मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट कम ऑपरेटर, या दोन्हीपैकी एक ITI तुम्हाला चालतो. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 मिलराईट, याच्यामध्ये तुम्हाला ITI कशात लागतो, तर ट्रेड ऑफ मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, मेकॅनिक ऍडव्हान्स मशीन टूल मेंटेनन्स, राईट, यापैकी एक. त्यानंतर ग्रेड 3 पेंटर, पेंटरच्या याच्या जागी. त्यानंतर पेंटरमध्ये चालतो तुम्हाला. त्यानंतर डोमेस्टिक पेंटर, इंडस्ट्रियल पेंटर, पेंटरशी रिलेटेड कुठला ट्रेड चालतो. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, याच्यामध्ये बघा तुम्ही रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, त्यानंतर इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, राईट. नंतर टेक्निशियन ग्रेड 3 ट्रिमर, ट्रिमर मध्ये तुम्हाला कशात चालतो, तर टेलर मध्ये ITI लागतो तुम्हाला. त्यानंतर पोलस्टर याच्यामध्ये एक चालतो. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 वेल्डर, याच्यात काय की वेल्डर मध्ये वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक, गॅस कटर, स्ट्रक्चरल वेल्डर, वेल्डर पाईप, वेल्डर TIG MIG, याच्यापैकी कशात तरी तुम्हाला ITI लागतो. तर या ऍडिशनल ज्या 22 ट्रेड झालेल्या आहे त्याबद्दल सांगितलं. आता काही लोकांचं म्हणणं होतं की मला त्यांचा मेसेज आला की सर तुम्ही सांगताय की 22 नवीन 22 कॅटेगरीज ऍड झाल्या, पण मुंबईचं बघितलं तर एवढ्या कॅटेगरीज दिसत नाही. तो 20, त्यानंतर 21, 22च्या 2 आहेत. ओके, WR झोन आणि CR झोन मध्ये सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे. त्यानंतर 25ची 1, 26ची 1, 27, 30च्या 2 आहेत, राईट. इथे CR आणि WR. त्यानंतर 33ची 1 आहे, 34, 35, 39, 40, 36, राईट. बाकी कुठे गेल्या, बाकी मध्ये वॅकन्सीज नाहीत मित्रा, त्यामुळे त्यांची इथं वॅकन्सी दिलेल्या नाही. ज्या वॅकन्सीज खाली आहे जिथली डिमांड आहे हे ऍडिशनल ऑन डिमांड आलेलं आहे, राईट. ऑन डिमांड म्हणजे आपलं डिमांड लक्षात धरलं नाही, त्यांना जिथं जिथं ज्या ज्या डिपार्टमेंटला गरज आहे लोकांची त्या डिपार्टमेंटनं हे RRB कडे पाठवलं होतं आणि RRB ने ऍडिशनल वॅकन्सीचं नोटिफिकेशन काढलं. आता जेवढ्या आहेत तेवढ्या मुंबईमध्ये खाल्या. तर मग मुंबईमध्ये मी एखादा कुठला तरी ट्रेडचा आहे, ती ट्रेड या पोस्टसाठी इलिजिबलच नाही, तर मग मी काय करू, दुसऱ्या झोनचा विचार कर मित्रा. दुसऱ्या झोनचा पण विचार केला जाऊ शकतो. मग सर मला अगोदरचा तो झोन मुंबई आहे, मी झोन चेंज करू शकतो का, हो, झोन पण चेंज करता येणार आहे. त्यामुळे बिंदास्त राहा. सर्व गोष्टींचं गायडन्स करण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करणार. येणारे सर्व अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.